बिग बॉस मराठी सीझन 6 आता 2 दिवसावर आले आहे. 2 दिवसात आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता मिळणार आहे. आता जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. आता या टॉप 5 पैकी 1 ते 2 स्पर्धक असे सुद्धा आहेत की ते वाटले नव्हते टॉप 5 मध्ये जातील, पण तरीसुद्धा ते टॉप 5 मध्ये आलेले आहेत. टॉप 5 स्पर्धकांची नावे जर बघायची झाली तर अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, राकेश बापट, विशाल कोटियन यापैकी आपल्याला 2 दिवसात विजेता मिळणार आहेत. आता लेटेस्ट वोटिंग समोर येताना दिसत आहे. त्यानुसार बघायचे झाले तर 5व्या नंबरला दीपालीताईंचे नाव येताना दिसत आहे. आता तसं पाहिलं तर दीपालीचा सुरुवातीपासूनच एवढा खेळ दिसत नाही. एका ग्रुपमध्ये असूनसुद्धा तिचा गेम स्पष्टपणे दिसत नाही. तरीसुद्धा शेवटी काही कारणामुळे असे वाटते की बिग बॉसनेच तिला इथपर्यंत आणले. तरी ती यानुसार टॉप 5ला 5व्या नंबरला दिसते. तर आता वळूया 4थ्या नंबरला. राकेश दादा दिसत आहे. राकेश दादाचा पण गेम सुरुवातीपासून नव्हता. सुरुवातीलाच भरपूर टास्क त्याने रद्द केले, परंतु नंतर नक्कीच त्याने काही बाबतीत गेम सुधारताना दिसले. तर ट्रेंडिंगनुसार राकेश दादा 4थ्या नंबरला दिसत आहे. आता वळूया 3ऱ्या पोझिशनकडे. तर नक्कीच हे नाव ऐकून आश्चर्य झाले असेल, पण सध्याची परिस्थिती पाहिली तन्वी 3ऱ्या नंबरला जाताना दिसत आहे. मागच्या 10 दिवसाआधी वाटलं नव्हतं तन्वी विजेत्याच्या शर्यतीत होती. तन्वीच विजेती होणार अशी चर्चा रंगत होती. आता मागील 4 ते 5 दिवसाआधी तिच्याविषयी भरपूर नकारात्मक गोष्टी बाहेर येताना दिसल्या. त्यामुळे तन्वी 3ऱ्या पोझिशनला दिसत आहे. चला वळूया टॉप 2 स्पर्धकांकडे. तर टॉप 2ला सध्या अनुश्री ट्रेंडिंग होताना दिसत आहे. नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे खेळली. आता शेवटी भरपूर वोटिंग तिला पडताना दिसत आहे, तर ती टॉप 2 मध्ये दिसत आहे. आता वळूया टॉप 1 अर्थातच विजेत्याकडे. तर या बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता होताना विशाल आपल्याला दिसत आहे. तसं पाहिलं तर बिग बॉसने भरपूर मेहनत केली विशालला भरपूर नकारात्मक दाखवण्याची, परंतु सध्या जर आपण बघितलं तर भरपूर वोटिंग पडताना दिसत आहे. भरपूर फॅन वाढताना दिसत आहे. तर विशाल वोटिंगनुसार विजेता होताना दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटते, कोण विजेता होणार? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.